माझे सद्गुरू वैकुंठवासी पायमोडे बाबा गंभीर महाराज नेहमी सांगायचे, एक विद्वान मुलगा जन्माला आला त्याच्या आईचं पुण्य लागतं. मी का बोलतो नंतर लक्षात येईल. एक शीलवान मुलगा, एक चारित्र्य संपन्न मुलगा जन्माला यायला त्याच्या वडिलांचं पुण्य लागतं. एक दान धर्म करणारा मुलगा जन्माला यायला त्याच्या वंशाचं आणि त्याच्या कुळाचं पुण्य लागतं. आणि एक श्रीमंत मुलगा जन्माला यायला वैयक्तिक त्याचं स्वतःचं पुण्य लागतं. ही जी वास्तू महाराज उभी राहते आणि या वास्तूला ज्यांनी ज्यांनी देणगी दिलेली आहे, महाराज मंडळी मी इतकं डायरेक्ट बोलतो, मला समोर कोण बसले मी कधी विचार केला नाही महाराज आजपर्यंत. ज्ञानोबा सांगतात गंभीर महाराज, आपल्याकडे संपत्ती असणं मोठी गोष्ट नाही. माऊली वर्णन करतात, जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. ज्यांनी ज्यांनी ही जी वास्तू उभी राहते, या वास्तूला ज्यांनी ज्यांनी देणगी दिली आहे आणि ज्यांनी ह्या देणग्या आपल्याकडे सगळ्या प्राप्त करून घेतल्या, ज्यांनी आपला वेळ दिला या ठिकाणी हे मंदिर उभं करण्यामध्ये, समस्त शिवाजी महाराज सर्व वाघुलीकर मंडळी, त्यातल्या त्यात या ठिकाणं आमचे परम मित्र एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आता कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. रघुनाथ शेठजी दाभाडे सरकार यांनी कमीत कमी महाराज आजपर्यंत तुकोबारायच्या कार्याला 27 लाख रुपयाची देणगी दिली. हे काही जोक नाही. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य आणि घातली अभय. हा नामयज्ञ होत असताना, या नामयज्ञाचा आजचा पहिला दिवस, मी सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर अनेक गायनाचार्यांना गायन करताना जी मंडळी या ठिकाणी मृदुंग वाजवतात, डाव्या बाजूला गंभीर महाराज नावच गंभीर आहे, कारण त्याचं कारण असं आहे, महाराज गाणाऱ्याला गंभीरपणा येतो महाराज जर मृदुंगावरती असतील तर. उजव्या बाजूला विठ्ठल महाराज, एक जुनं व्यक्तिमत्व पण अतिशय गोडवा स्वभावामध्ये. मी खरं सांगू